हातेरी ग्रामपंचायत मध्ये राज्यस्तरीय कार्यशाळा अभियान संपन्न। जव्हार हातेरी ग्रामपंचायत मध्ये विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून कार्यशाळेचे नियोजन करण्यात आले। महाराष्ट्र शासन व ग्रामविकास पंचायती राज विभाग यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवण्यात आले। ग्रामपंचायत मधील मोठ्या संख्येने मतदार व ग्रामस्थ या अभियानात सामील झाले। यामध्ये रोगराई, हवामान, पर्यावरण, प्रदूषण, पृथ्वीवर पहिल्यापासून कशी जडणघडण झाली व प्रदूषणाचे परिणाम काय यावर शासनाने अभियान राबवून मानवामध्ये जागृत करण्यात आले। ग्रामविकास अधिकारी प्रशांत सोनेरी साहेब यांनी चांगल्या प्रकारे माहिती दिली व उपस्थित उपसरपंच व सदस्य, रोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामपंचायत मधील ग्रामस्थ उपस्थित होते। इंडिया न्यूज 28 जव्हार तालुका वार्ताहर गणेश दळवी यांची रिपोर्ट। अभियान राज्यस्तरीय कार्यशाळा आज आपण इथं आपल्या ग्रामपंचायत मध्ये आयोजित केलेली आहे। खरं सांगायचं मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान आजपासून म्हणजे आज आपला आहे 17 सप्टेंबर हे अभियान सुरू झालेले आहे। मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान आज 17 सप्टेंबर पासून सुरू झालेले आहे। तर हे कधीपर्यंत चालणार आहे? आपलं 31 डिसेंबर पर्यंत। आलं लक्षात? तर हे अभियानाचं प्रास्ताविक या अभियानाचा उद्देश काय आहे आणि हे अभियान महाराष्ट्र राज्यामध्ये का चालू केलेले आहे महाराष्ट्र शासनाने, याच्या मागच्या काय भूमिका आहे, हे सगळं आज आपल्याला काय करायचं समजून घ्यायचं। आलं लक्षात? तत्पूर्वी आज आपल्या ग्रामपंचायत हातेरी कार्यक्षेत्रातले सर्वच गावपाड्यातले आज इथं ग्रामस्थ इथं मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत। त्यांचं मी आज आपल्या ग्रामपंचायत हातेरी तर्फे सर्वप्रथम मी त्यांचं स्वागत करतो। एवढ्या संख्येने बहुसंख्येने इथं उपस्थित झालेत आणि आज कार्यशाळेचं ते माहिती समजून घेणार आहे। तर मी सर्वप्रथम त्यांचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आता आपल्या कार्यशाळा मीटिंगला आता आपण सुरुवात करतो। तर मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे राबवण्यामागचा उद्देश काय शासनाचा, शासनाला ही गरज का वाटली हे आपल्याला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने कळणार की बाबा हे याचा उद्देश काय आहे, कार्यशाळेचा काय हे मेन अर्थ आलं लक्षात? तर आपण काय करू, थोडंसं आपण भूतकाळात जाऊ, थोडंसं मागची माहिती घेऊ। मागच्या माहितीनुसार आपण घेत आपण मुख्य टप्प्यावरती येणार आहोत। नेमका आपल्याला याचा उद्देश आपल्याला कळणार आहे। तर आता आपण साधारण 450 कोटी वर्षापूर्वी जाऊ, म्हणजे आपल्याला पार्श्वभूमी कळली पाहिजे की नेमकं आपण हे कशासाठी अभियान राबवतोय आणि आपल्याला का गरज पडलेली आहे आणि याचा काय फायदा होणार आहे भाग या ग्रामपंचायतीचा या अभियानाचा। तर ते समजून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं मागे जावं लागेल। सुमारे 460 कोटी वर्षापूर्वी, 1 नाही 2 नाही 200 नाही 400 नाही 1000 नाही लाख नाही कोटी नाही तर जवळपास 460 कोटी वर्षापूर्वी आपण जी पृथ्वीवरती राहतो आहोत ह्या पृथ्वीची काय झाली निर्मिती झाली जवळपास 460 कोटी वर्षापूर्वी।